नमस्कार. विशेष मुलाखतमध्ये मी योगिता तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. आज आपण एका ग्रेट पर्सनॅलिटीला भेटायला आलो आहोत आणि त्या आहेत आशा जोशी. त्या मेडिटेशन गुरु आहेत, रेकी मास्टर आहेत, ॲरोमा थेरपिस्ट आहेत आणि अजून खूप काही आहेत. तर आपल्याला गप्पा मारल्यानंतर कळेलच. तर चला गप्पा मारायला सुरुवात करूयात. मॅम नमस्कार. नमस्कार योगिता. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आय शुड थँक्यू. मला तू ही ऑपॉर्च्युनिटी दिली आहेस मासेसपर्यंत पोचायसाठी. बऱ्याच लोकांच्यापर्यंत पोचणार आहे. गप्पा मारायला सुरुवात हो करूया. अगदी जरूर. टेल मी समथिंग अबाउट युअर चाइल्डहुड. कुठे झालं अपब्रिंगिंग? माझं अपब्रिंगिंग बालपण माझं चेन्नईला झालं. ओके. चेन्नई. चेन्नईला माझे वडील दक्षिण भारत हिंदी प्रचार सभामध्ये प्राध्यापक होते. बरं. आणि पुढे ते फ्रीडम मुवमेंटमध्ये गेले वडील. ओके. आणि माझं बालपण म्हणजे आधी तमिळ शाळेत होते मी, त्यामुळे मला तमिळ तेलुगू तमिळ लिहायला वाचायला येतं क्या पूर्ण अगदी. आणि चौथीपर्यंत तिथे शिकले. पुढे मग 47 साली जेव्हा गांधीजींचा वध झाला बर. तर त्यावेळेला माझं माहेरचं आडनाव आपटे, या. आपटे. आणि मग साऊथमध्ये आम्ही आपटे म्हटल्यानंतर सगळ्यांना वाटलं आमच्याच कोणीतरी नात्यातले आहे. ओके. गोडसे आपटे. गोडसे आपटे. ओके. पण मग आम्हाला थोडा त्रास झाला. बरं. तर वडिलांनी आम्हाला हिंगण्याला, पुण्याला जे हिंगणं म्हणून गाव आहे ओके. तिथे ठेवलं आम्ही 3 वर्ष. कर्वे आहेत ना? आहे ते महर्षी अण्णासाहेब कर्वेंनी स्थापन केलेलं. बरं. तिथे होतो काही वर्ष. तिथे मराठी शिकलो. ओके. आणि पुढे पुन्हा बालपण कंटिन्यू चेन्नईला. ओके. 3 वर्षांनी परत गेलो ओके. तिथे. आणि त्या काळामध्ये मला एक सांगायला आवडेल की आमच्या बालपणामध्ये आई आमचं सगळं करायची, कारण वडील जेलमध्ये होते 3 वर्ष. हो. फ्रीडमच्या मुवमेंटच्या वेळेला ओके. 3 वर्ष जेलमध्ये होते. बापरे. मग आई नोकरी करायची आणि आम्ही 4 भावंड आमचं सगळं ती पाहायची, सगळं अगदी अपब्रिंगिंग सगळं तिनेच केलं. आणि त्या काळामध्ये एक आठवतं आहे मला, भ्यायचं नाही हे आम्हाला पहिलं बाळकडू दिलं होतं आईने. त्यावेळेला रात्री 10-10:30ला पोलीस आमच्या घरी आले होते, 3 जणं. हो. आणि कारण काय यायचं त्यांचं, त्याने सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो कुठलाही दाखवा आम्हाला, आम्हाला त्यांना पकडायचं आहे. फ्रीडम ते अंडरग्राऊंड गेले होते ते. ओके. ओके. अज्ञातवासात होते. तर आईने सगळं अल्बम काढले. मग तुम्ही शोधा आता कुठलं आहे ते. बरं. मला काय माहिती, तुम्ही शोधा यातले सगळे, घेऊन जा फोटो हवे तर. तुम्ही जर नाही सांगितलं तर मुलांना तुमच्या आम्ही घेऊन जाऊ. घेऊन द्या म्हणाले, माझं तेवढंच काम कमी होईल. बाप रे. ग्रेट. तेवढं शिवाज अ ग्रेट पर्सन. आणि भीती हा भागच कधी आम्हाला टच झाला नाही. तेव्हापासूनच धैर्याने राहायचं. आई म्हणाली आपण चूक केली नाही आहे, मग घाबरायचं कशाला. जो चूक करतो त्याने घाबरावं, न चूक करणारे कशाला घाबरायचं आहे, काही घाबरू नका. आणि अशा पद्धतीने आमचं अपब्रिंगिंग झालं. दॅट इज द मेन थिंग. त्याच काळामध्ये आईने मला डान्स शिकवायला सुरुवात केली. म्हणजे एक डान्स टीचर लावला होता तिथे. कारण साऊथमध्ये असे प्रत्येक घरातल्या एका मुलीने डान्स शिकावा. क्लासिकल कंपल्सरी आहे. म्हणजे हा अनस्पोकन रूल होता तो. ओके. त्या पद्धतीने मला डान्स शिकवलं तिने. मी 17-18 वर्षापर्यंत स्टेज डान्सर होते, सोलो डान्सर होते मी. आणि इट वॉज अ डिफरंट लाईफ, फार अगदी वेगळं लाईफ होतं. पुढे वडील जेलमधून सुटून आले 3 वर्षांनी. आणि मग आमचं रुटीन चालू झालं सगळं, शाळा घर सगळं सुरू झालं त्या काळामध्ये. अँड देन अर्ली मॅरेज. ओके. अर्ली मॅरेज एवढ्यासाठी गोरी दिसायला, लांब केस, वेणी लांब सगळी. तर आईवडिलांना वाटलं आता कुठला तरी साऊथ इंडियन पकडून येणार हिला. म्हणून मग अर्ली मॅरेज झालं. अच्छा. आणि लग्न होऊन मी कर्नाटकात आले. अच्छा. म्हणजे तामिळनाडूमधून कर्नाटकामध्ये. बापरे बाप. त्यामुळे मग सगळं कल्चरल वेगळं, सगळंच डिफरन्स अगदी. आणि लग्नानंतर एक जेवणाळं होते ना नॉर्मली. पूर्वी काय असायचं, वाढायची पंगत असायची. तर माझ्या सासूबाईने मला आधी सांगितलं पहिलं, म्हणजे इट वॉज ए शॉक टू मी. मला कळे ना. सासूबाई म्हणाले तूप वाढायचं, आधी बाकीचं वाढतात, तूप सुनीने वाढायचं. बरं. हू म्हणून तू पाडू नको म्हणाल्या मला. काय म्हणून? हू म्हणून तू पाडू नकोस. म्हणजे कर्नाटकात हू म्हणजे खूप पाडू नकोस. अच्छा. असं होतं ना. तर मला वाटलं हू म्हणायचं आणि तू पाडायचं नाही. मला कळे ना, म्हणजे हू म्हणायचं नाही वाढायचं, म्हणून मी हू म्हणायचं ते पुढे जात होते.
मग माझ्या जॉबेने सांगितलं असं नाही, म्हणजे खूप पावडू नकोस, कारण त्यांना कळलं की हिला समजलं नाही आहे. इट वॉज ए फनी. अशा पद्धतीने आणि तामिळ आणि कन्नडा, अर्धवट मराठी अशा ह्याच्यात बालपण गेलेलं आमचं सगळं. पण एक होतं तुला सांगते योगिता, लहानपणी आम्हाला शेअर कसं करायचं. आम्ही 4 भावंड होतो. साधं सांगते, ॲपल त्या काळामध्ये खूप महाग असायचा आणि ह्या सगळ्या श्रीमंत लोकांच्या शौक होत्या सगळ्या. आम्ही मिडल क्लास होतो आम्ही. तर पण वडिलांनी एक ॲपल आणलं तरी त्या 4 फोडी करून कसं खायचं सगळ्यांनी, हे आम्हाला त्यावेळेला शिकवलेलं असतं. आणि त्याच्याचबरोबर आम्ही मग 4 फोडी केल्या तरी आई वडील होते ना बरोबर, मग आम्ही त्याच्यातही अजून भाग करून आम्ही असं शेअर करत होतो. तो आनंद इतका वेगळा होता शेअर करणं हे. आणि आम्हाला कधी हाव नव्हती कुठल्याही गोष्टीची, असेल त्या ह्याच्यात समाधानी होतो. अगदी खादी नेसत होतो, कपडेसुद्धा असं काही फॅन्सी कपडे नाही, त्या काळात जे सुटेबल होईल ते कपडे होते. तो काळ मी म्हणताना 70 सालच्या पूर्वीचं म्हणते मी. हो, तुमचं एज कोणी माझं वय 78 आहे आता. तर त्या काळामध्ये वेगळ्या सवयी वेगळ्या होत्या सगळ्या. पण आता काय झालं एवढी, तर ह्या अलीकडच्या काळामध्ये दर 20 वर्षाला एक नवीन बदल होतो बघ. समाजामध्ये सुद्धा दर 20 वर्षाला नवीन बदल होत असतो. तर आत्ताच्या मला पेरेंट्सना असं सांगायचं आहे, मुलांना तुम्ही वाढवताना कुठली भीती घालू नका, धाक असला पाहिजे. भीती नको, धाक पाहिजे. हल्ली काय करतात, वडील जर ऑफिसमध्ये यायला लागले तर मुलांना आया म्हणतात की बघा हा बाबा येत आहेत, आता मी सगळं सांगते तुमचं. म्हणजे वडील हे टेरर झाले आहेत आता. म्हणजे वडील म्हटलं की मुलांना वाटतं की वडील हा एक एनिमी आहे आणि आईच आपलं प्रोटेक्शन करणार आहे. हे पहिली रॉंग गोष्ट आहे ही. म्हणजे वडिलांनाही तितकाच मान असला पाहिजे, तितकाच आदर असला पाहिजे, भीती असू नये. डोंट ट्रीट फादर ॲज एन एनिमी. म्हणजे हे तुम्ही या जनरेशनच्या आयांना सांगते आहे की तुम्ही हल्लीच्या मुलांना वडिलांची भीती घालू नका, नाहीतर मुलांना कायम वडील हे भेण्यासाठी आहेत असं वाटायला लागतं. तर तुम्ही तसं करू नका, कारण नाहीतर आपण रॉंग मेसेजेस देतो आहोत. त्याच्याचबरोबर टीचर्सचा आदर कसा ठेवायचा, हे हल्लीच्या मुलांना टीचर ह्याला काही कळतच नाही अशी एक भावना निर्माण झाली आहे. जशी आई घरात आहे तशी टीचर शाळेत आहे, ही भावना निर्माण व्हायला पाहिजे. ती आम्हाला लहानपणी दिलेली होती. कारण एक तर म्हणजे आईवडील दोघंही टीचर होते, त्यामुळे आम्हाला टीचरचं महत्त्व काय आहे हे लहानपणापासून दिलं गेलं आहे. मॅडम, मेडिटेशन हे बेसिक चाइल्डहुडमध्ये कसं सांगते तुला. लहानपणी आमचा सहवास गांधीजी, विनोबा भावे, स्वामी चिन्मयानंद यांच्याशी सहवास झाला. आणि त्यावेळेला स्वामी चिन्मयानंदांची प्रवचनं व्हायची आणि तिथे आम्ही प्रवचनाला जात होतो आणि तिथे आम्हाला ध्यान घ्यायचे ते. तिथे सुरुवात झाली. तुमचं चाइल्डहुडपासूनच आम्हाला बेसिकली मेडिटेशन हा लहानपणापासूनच आम्हाला बाळकडू दिलेला आहे. पण त्यावेळेला इतकं समजायचं नाही. पुढे पुढे जसं मला त्याच्यात रस यायला लागला, पुढे मी त्याच्यावर खूप अभ्यास केला. नंतर अच्छा, आफ्टर मॅरेज. आफ्टर मॅरेज. लग्नानंतर पुढे माझं लग्न झालं. लग्न होऊन कर्नाटकात गेले आणि कर्नाटकामध्ये सगळे आध्यात्मिक लोक, आमच्या घरातले सगळे आध्यात्मिक होते. सासरच्याकडचे सगळे बेसिकली आध्यात्मिक होते. आणि तिथे मी जे कृष्णमूर्तींना इंट्रोड्यूस केले गेले, जिड्डू कृष्णमूर्ती, जे एनलायटन पर्सन म्हणतात त्यांना. आणि माझ्या मिस्टरांच्या बरोबर मुलांना घेऊन आम्ही जे कृष्णमूर्तींचे लाईव्ह टॉक्स ऐकायला जात होतो. चेन्नईला जात होतो, मुंबईला जात होतो. सुरुवातीला सांगते योगी तर आम्हाला काही कळायचंच नाही आधी, कारण इतकं ते आध्यात्मिक म्हणजे फार अगदी म्हणून म्हणायचं आम्हाला काही झोप यायची, डुलकी यायची पाहताना. पण नंतर 2-3 वर्षानंतर ते काय पुढे आम्ही लिटरेचर वाचायला लागलो त्यांचं, त्याच्यामुळे जास्त ते आम्हाला समजायला लागलं. 30 वर्ष मी ऐकलं कृष्णमूर्तींना कंटिन्युअस. 63 साली माझं पहिलं मेडिटेशनचं शिक्षण आम्ही चिन्मयानंदांची ते करत होतो, पण काय करतो हे कळायचं नाही. पण पहिलं माझा मेडिटेशनचा धडा कोल्हापूरजवळ गगन बावडा म्हणून आहे. ऐकलं असेल तू. आणि तिथे गगन बावडेचे महाराज म्हणून राहायचे, तिथे गुहेत राहायचे ते. तिथे माझं पहिलं मेडिटेशन. मी माझे मिस्टर मुलांना घेऊन जात होतो. महाराज काय करायचे, त्या गुहेत जाऊन राहतोय म्हणायचे रात्रीच्या वेळेला.
आणि ती एक चिमणी असायची, दिवा पूर्वी तर चिमणी म्हणायची, केरोसिनची, ती द्यायची. बापरे, गुहेत जाऊन राहायचं, कारण गुहा म्हणले की आपण एक डोक्यात काहीतरी असतं ना आपल्या वेगळं आतमध्ये. आणि ते म्हणायचे साप विंचूपासून सांभाळून राहा म्हणून. मग तर संपलं, मग तर संपलंच अगदी. पण तरी आम्ही जात होतो. आणि मग एक दिवशी म्हणाले की तुमची पहिली झोप झाली की तुम्ही या, मी तुम्हाला ध्यान शिकवतो काय आहे. आणि माझं पहिलं ध्यान रात्री 3 वाजता त्यांनी शिकवलं मला. आणि ते सुद्धा कारण काय झालं, लग्नानंतर प्रत्येकाला माहिती आहे की ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. आणि सगळ्यांसारखी मी तशीच होते. आणि न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मी, आई वडील, आम्ही भावंड एवढेच होतो. सासरी माझ्याकडे जवळजवळ 20 लोक होती, जॉईंट फॅमिली होती. अच्छा, तुम्हाला ॲडजस्ट करायला त्रास व्हायला लागला. आणि त्यावेळेला मला मेडिटेशन काय आहे प्रथम, म्हणजे सगळ्यांसारखं मला स्ट्रेस यायला लागला. पण फॉर्च्युनेटली कुठल्या आजारापर्यंत गेले नाही मी, तितकेच राहिलं. आणि पुढे गगनबावड्याला माझे मिस्टर घेऊन गेले. मग पुढे महाराजांसाठी तुमची पहिली झोप झाली की तुम्ही या इथे, मी तुम्हाला ध्यान शिकवणार आहे. आणि एक काय सांगतो योगिता, मी इंग्लिशमध्ये विचार करायची, कारण सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये झालेलं. मराठी ध्यान म्हणजे काय आम्हाला कळेना. आई म्हणायची काय ध्यानासारखे दिसताय म्हणायची. आम्हाला तेवढं एकच ध्यान माहिती होतं. म्हणजे त्या ध्यानात आणि आत्ताच्या ध्यानात काय फरक अजूनही मला माहिती नाही आहे. ग्रेट मॅम, खूप फरक आहे ध्यान आणि ध्यान. तर महाराज जेव्हा मला, मी तुम्हाला ध्यान शिकवतो म्हटलं, आई आम्हाला ध्यान म्हणायची आणि त्यावेळेला ती आम्हाला कंडेम करायची, आणि हे ध्यान अजून काय शिकवणार आहे. पण नंतर आम्हाला कळलं काय, तर पहिलं माझं ध्यानाचं शिक्षण म्हणजे मेडिटेशन महाराजांनी शिकवलं, पहिलं माझं शिक्षण. आणि मला महाराजांचे एक वाक्य आठवतं आहे. महाराज म्हणायचे की खूप संतांना भेटा, प्रत्येक संताकडून एक एक नवा पैसा घ्या तुम्ही, आणि पुढे त्याचा तुमचा बंदा रुपया करा. आणि मी खूप संतांना भेटले, पण अजूनही माझा रुपया काही झालेला नाही आहे. मी अजून भेटते आहे, जिथे चान्स मिळेल तिथे मी जाते, भेटते, आणि अजून रुपया झालेला नाही. ते एक वाक्य महाराजांचं आठवत आहे. आणि कसे स्ट्रेस फ्री राहायचं हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं. ते पुढे मी बोलणारच आहे त्याच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर सासरे वॉज टफ. अच्छा. आणि माझं कारण एक काय होतं, माझं लवकर लग्न झाल्यामध्ये शिक्षण नव्हतं मला, 10वी पण झाली नव्हते मी, इतक्या लवकर लग्न झालं. अरे बापरे. कारण डान्समुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. आणि त्यावेळी मग 10वी मी लग्नानंतर केली. म्हणजे माझ्या मिस्टरांनी विचारलं तुझ्या काय काय इच्छा आहेत, तर नॉर्मली सगळ्या नव्हतं, माझ्या साड्या घ्या, दागिने घ्या, तसलं काही नव्हतंच मला, कुठलंच कधी नव्हतं. म्हणतं मला शिकायचं आहे. आणि मग मला त्यांनी 10वी केली, मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, असं करत करत MA पर्यंतच शिकले मी. अच्छा. काय तुमचं सब्जेक्ट काय? माझा आधी हिस्ट्री आणि अँथ्रोपॉलॉजी होती BAला, पण ह्याला सायकोलॉजी घेतली MAला. MA विथ सायकोलॉजी शिकले मी. तुम्हाला नंतर तुमच्या प्रवासामध्ये ते सायकोलॉजी खूप उपयोग झाला अगदी त्याचा. त्याच्या आधी सांगते, लग्नानंतर सुद्धा मी जेव्हा माहेरी जायची तेव्हा माझ्या भावाला खूप ताप आला होता. मग मी त्याच्या डोक्यानं हात फिरवला, कपाळावरनं हात ठेवला, तेव्हा मला फील झालं की आपल्यामध्ये हिलिंगची क्वालिटी आहे. कारण 2 तासात त्याचा ताप उतरला सगळा. आणि तुला सांगते मिरॅकल वाटलं, आईला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटलं की हिने कपाळावर हात ठेवल्या ठेवल्या ह्याचा ताप कसा उतरायला लागला. हा जो प्रेमाचा टच आहे, हा प्रत्येक आयाने का प्रत्येक व्यक्तीने हा द्यायला पाहिजे. आणि तिथे मला लव काय आहे, कंपॅशन काय आहे, ह्या गोष्टी कळायला लागल्या पुढे. अच्छा. आणि मग ह्याच्यातच माझा प्रवास सुरू झाला. मग आई मला म्हणाली की तुझ्या आजोबांसारखी आहेस तू, म्हणजे वडिलांच्या वडिलांसारखी, वडिलांच्या वडिलांसारखी. कारण ते सुद्धा खूप प्रेमळ होते वडील, माझे आजोबा. ही वॉज अ वेटरनरी डॉक्टर. जनावरांच्या हात फिरवता आम्ही पाहिलेलं आहे त्यांना. त्यामुळे ती म्हणाली की प्राण्यांना सुद्धा प्रेम लागतं ग, माणसांना तर लागतं, पण प्राण्यांना कुठल्याही जिवंत याला लागतं. पुढे झाडांच्यावर कसं प्रेम करायचं हे शिकले मी. झाडांना गार्डन जाईल की झाडांना मिठ्या मारत होते, पण त्यांनाही प्रेम लागतं. हे असे काही ज्या लाईफमधल्या नायसिटीज आहेत त्या सगळ्या मला शिकायला मिळाल्या. आणि पुढे इवन सासरसुद्धा चांगलं, म्हणजे इट वॉज, दे आर ऑल गुड पीपल, पण मलाच त्याच्याशी हे व्हायला वेळ लागला. मी समजा काही
काय असंच आम्हाला आधी हाताने कपडे धुवायची सवय होती माहेरी. हां. वाळ टाकायचे. सासरे म्हणजे काय विनोबांच्या आश्रमातून आली आहेस तू म्हणून. कारण त्यावेळेला सगळं नोकर बिकर हे सगळं करायचं, डोमेस्टिक हेल्प असायचे. इट्स ऑल ऑन अ फनी नोट. आणि पुढे मग काय झालं, तिथून मग आम्ही शिफ्ट झालो हैदराबादला, बाय औरंगाबादने. काही कारणाने आम्हाला तिथून हैदराबादला माझी मुलगी जी मला 3 मुली आहेत. बर. इन द मीन टाईम 3 मुली झाल्या आणि धाकट्या मुलीने हैदराबादला सलॉन काढायचं ठरवलं. ओके. आधी तिने औरंगाबादला काढली. अच्छा, म्हणजे रामामध्ये होतं इथं औरंगाबादला सलॉन तिचं. बरं. पण मग ही जागा तिच्या ग्रोथला कमी पडायला लागली. औरंगाबाद शहर हे लहान असल्यामुळे पुढे आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो. डॅफोडिल्स नावाचं खूप मोठं सलॉन काढलं तिने, बिग सलॉन. आणि तिला माझी मदत हवी होती. बर. मग मी मदत घ्यायला गेले. मॅम, आफ्टर मॅरेज एज्युकेशन झालं तुमचं एम ए एज्युकेशन झालं. हे पण त्याच्याबरोबर हा जो तांब्या आहे ना योगिता, हा तांब्या भांडणी तांबा नाही आहे. हे तिन्हीही मी स्वतः हाताने ठोकून केलेलं आहे. आणि ह्याच्यावर तुझ्या लक्षात येईल की माझा पेशन्स केवढा आहे. बाप रे, इट्स रिअली ग्रेट. प्रत्येक ठोका हा मी ठोकलेला आहे. हो. हातोडी आणि छन्नी घेऊन हे नक्षीदी काढून घेतली. ह्याच्यात हार्ड वॅक्स भरला. ओके. कारण हार्ड वॅक्स म्हणजे राळ म्हणायची त्याच्यात, त्याला राळ भरली की कसं ते घट्ट होतं. नाहीतर काय होतं, इथे ठोकायला लागली की भोग पडायची चान्स असतो. म्हणून मग त्याच्यात घट्ट राळ भरली आणि पायात धरले. त्यावेळेला अजून क्लॅम्प वगैरे नव्हते. ओके. त्यामुळे पायात धरून खाली बसून ठोकून करायची. आणि त्यात सुद्धा काय झालं, मी कारिगरना सांगितलं हे असं करायचं आहे. काय मॅडम, तुम्ही सांगणं सोपं आहे पण करणं किती अवघड आहे, तुम्ही करून दाखवा म्हणाले. अच्छा. म्हणून तुम्ही चॅलेंज घेऊन हे केलेलं आहे. अच्छा. हे हा नक्षीचं काम आहे ना हे. कारण त्यांना बेसिकली त्यांच्याकडे कला होती, पण हे कसं करायचं हे टेक्निक मला त्यांना शिकवावं लागलं. रादर त्यांना माझी परीक्षा घ्यायची असेल एखादं. ओके. पण तुम्ही कसलं सुंदर पण हे केलं आहे. आणि ह्याच्यावर मी 4 मायक्रॉन चांदी चढवत होते. बरं. त्याला इलेक्ट्रोप्लेटिंग. कारेकुडी म्हणून एक गाव आहे चेन्नईजवळ. बरं. जिथे सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च सेंटर आहे. तिथली मी रिसर्च स्टुडंट आहे. हो. बरं. आणि ग्रॅज्युएशन नंतर मी चेन्नईला गेले, कारेकुडीला. तिथे इलेक्ट्रोप्लेटिंग शिकले. अच्छा. ह्याच्यावर चांदी चढवायची ॲडव्हान्सची आणि 20 वर्ष ते गॅरंटी द्यायची. हो. म्हणजे रोज जरी तुम्ही तांब्या वापरलात तरी सुद्धा तो 4 मायक्रॉन चढवल्यामुळे त्याची चांदी जात नाही. ह्याच्यात अजूनही तुला चांदी दिसेल बघ. ह्याच्यात आहे, दिसते. आतल्यामध्ये जे पांढरा कोट दिसतोय बघ, ते पूर्ण काढू शकले नाही मी आतली चांदी. आणि मग हा मी 76 साली केला हा तांब्या. बरं. 76 मध्ये. आणि मला जवळजवळ 2.5-3 महिने लागले एक बनवायला. एक तांब्या भांड तांबण तिन्हीचा सेट. हा सेट असायचा. ओके. तांब्या भांड आणि तांबण. प्लेट असते ती. तांब्या भांड तांबण असं सेट. आणि ते तांबणचं कसं सत्याच्या पूजेला वापरायचे लोक. पुढे मग त्याचा सेल असाच व्हायला लागला. सत्याच्या पूजेला तांब्या आणि वर तांबण. ओके. आणि सगळं नक्षीचं ना सगळं ते. तांबणासुद्धा मी गणपती करत होते त्याच्यावर. आणि हे सगळे हे एकच मी केलं. बाकी सगळं माझ्या कारिगरांनी केलं. होय. असाच एक जग पण केलेला आहे. तो बघायला मिळेल. हो, तो मिळेल की. हा तो जग आहे. आणि पत्रा आणून एवढा मोठा जग तयार केला आधी. म्हणजे जग मिळायचं नाही. इतके मोठे कुठे मिळायचे जग, अजूनही मिळत नाहीत. पण ते मोठं करण्यासाठी पत्रा आणला आधी प्लेन. त्याचा जग माझ्या कारिगरनी केलं नाही. हे सगळं जग तयार केलं आणि त्यांनीच ही नक्षी काढली कारिगरने. आणि पुढे त्यालाही वाटलं की ही इतकी नाजूक झाली आहे, ही माझी नाजूक झाली नाही आहे असं त्याला वाटलं. पण नंतर तो शिकत गेला, नंतर तोही करायला लागला. चांगल्यापैकी करायचा तो सुद्धा. अच्छा मॅम, औरंगाबादला इथे आम्हाला कसं काय तुमचं म्हणजे सगळं काय झालं, मेटल फिनिशिंग झालं. पुढे मग हैदराबादला सलून काढलं, ब्युटी झालं. पुढे मग माझ्या मिस्टरांची तब्येत थोडीशी खालवायला लागली. त्यांना हार्टचे प्रॉब्लेम यायला लागले. तर मग आता म्हातारपणी कुठल्या तरी एका मुलीकडे राहायचं. ओके. एक मुलगी दुबईला, तिकडे काही जाणं शक्य नव्हतं. एक मुलगी पुण्याला, पण पुण्याचं वातावरण आम्हाला जमलं नाही बरोबर तिथे. बरं. म्हणून मी औरंगाबादला आलो. अच्छा. म्हणजे एक मुलगी असल्यामुळे इथे बेस आलो, इथे सेंटरला आलो. ओके. पहिल्यापासून पण काहीतरी करत राहायचं.
ही एक माझी सवयच होती, गप्प बसणार नाही. नाही. म्हणून मग इथे मी अरोमाथेरपी सुरू केली. ओके. औरंगाबादला. अरोमाथेरपी आणि त्याचं शिक्षण मुलीकडनं घेतलं. पण त्याचे ऑइल सगळे मी लंडनहून आणायला लागले. हो. कारण ऑइल सगळे ज्याच्याने अरोमाथेरपी सांगते काय आहे, जेव्हा अरोमाचा वास आत जातो. ओके. इंटरनली. या थ्रू नोज, ओके. थ्रू ऑलफॅक्टरी नर्व्ह इट इज ट्रॅप्ड इन लिम्बिक सिस्टम. ओके. आणि मग स्लो रिलीज असतो. अरोमाथेरपीचे एक काय आहे, त्या वासात खूप मोठा गुण आहे. फुलांच्या वासामध्ये इतका गुण आहे ज्याच्याने तुमचं माइंड बॅलन्स होऊ शकतं. आणि ते मी रेग्युलरली ट्रीटमेंट द्यायला लागले. फेशियल थ्रू मी रेग्युलरली ट्रीटमेंट द्यायला लागले. त्याचे फेशियल्स करायला लागले, हेड मसाज करायला लागले. आणि त्याला ऑथेंटिक ऑइल लागत होते ते मी दुबईहून आणवत होते. माझी मुलगी दुबईला असते, ती पाठवायची ऑइल्स. आणि तिथून रेग्युलर अरोमाथेरपी. त्यात एक सांगते, जे मी मिळवायचे ते सगळं 100% चॅरिटीला जायचं. हो. म्हणजे तो काही तुमचा नाही, माझा काही तो बिझनेस नव्हता. आणि एक तर माझ्या गरजा खूप कमी होत्या आणि त्याच्याच बरोबर फार कसली काही हाव बिव काही नव्हती. आणि मग जे आहे आता आपल्या पुरे आहे, आपल्याला आहे ते. आणि राहिलेलं सगळं दान करायला लागले. सगळ्यांनाच स्ट्रेस, सगळ्यांनाच याची गरज पडायला लागली. आणि तुला सांगते, बायका मला सांगायला लागले की अम्मा आमच्या स्वभावात किती फरक झाला आहे, आमच्या स्वभावात बरंच झालेलं आहे. मग मला जास्त उत्साह यायचा. किती छान, फार छान वाटायचं अगदी. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये रिझल्ट आले की बरे वाटतात अगदी. आणि तुला सांगते योगिता, पहिल्यापासून मला परफेक्शनबद्दल मी फार म्हणजे त्याला फार महत्त्व देत होते. आय वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट द परफेक्शन. 3 गोष्टी होय, परफेक्शन आणि सेकंड वॉज यू नीड टू बी इन टाईम. ओके. कुठलंही दिलं तरी सुद्धा आय वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट द टाईम. 4ला जरी अपॉइंटमेंट दिली असेल तर 4ला माझ्या डोरबेल वाजलीच पाहिजे. ओके. पंक्च्युअलिटी ही खूप महत्त्वाची असते. परफेक्शन, पंक्च्युअलिटी आणि प्रिन्सिपल. या 3 गोष्टी मी पहिल्यापासून ज्या होत्या त्या कॅरी फॉरवर्डच करत गेले. पंक्च्युअलिटी, परफेक्शन अँड प्रिन्सिपल. दॅट्स रिअली ग्रेट. या 3 गोष्टी मी कायम ठेवल्या त्या. आणि प्रिन्सिपलच्या पलीकडे काही करायचं नाही. तुमच्या लग्नाला 50 वर्ष. हां, तर 50 वर्ष झाली तेव्हा आम्ही ठरवलं की 50 मुलांची शिक्षणं करायची. ओके. कसे साजरे करायचे 50वं वर्ष. तर मग आम्ही म्हटलं की 50 मुलांची आपण शिक्षणं करूया. बरं. आणि पुढे एकदम नाही सुरू केलं, थोडी अशी सुरुवात केली आम्ही, कारण एकदम करणंही शक्य नव्हतं असं. आधी 5 मुलांची शिक्षणं केली. बरं. पुढे दरवर्षी एक वाढवत गेलो आम्ही करायला. पण पुढे 10 वर्षांनी माझे मिस्टर गेले. बरं. पुढचं राहिलेलं मला कंप्लीट करावं लागलं. मग मी काय केलं, मी थोडं अमेंडमेंट केली. राहिलेली काय करायला लागले, मी दरवर्षी 5 मुलींच्या नावाने एफडीज करायला लागले. दर महिन्याला जे मी अरोमाथेरपीतून मिळवत होते 5 मुलींच्या नावाने एफडी करायला लागले. जे त्यांना 7 वर्षांनी विथ इंटरेस्ट जेव्हा ते शाळेत जातील तेव्हा एक समचीस अमाऊंट येते. आणि ह्या कुठल्या मुली मॅम? बिलो पॉवर्टी लेवल. बरं. सगळे बिलो पॉवर्टी लेवल. आणि मी एकदा करते म्हटलं की माझ्याकडे मूल जन्माला आले की यायला लागलेलो. ओके. की आमचं मूल जन्माला आलेलं आहे. मग मी त्यांना सही करून बँकेत रेकॉर्ड, कारण त्यांचे काही फॉर्मॅट असतात, गार्डियनचं, नंतर पॅन कार्ड लागतं सगळं. ते बँकांना म्हटलं तुम्ही त्यांच्याकडनं घ्या, तुम्ही त्या लोकांच्याकडून. पण माझं मी लेटर देत होते. लेटर दिले की एक सर्टन अमाऊंट त्यांच्या नावाने एफडी करत होते. 60 मुली दर वर्षाला. आणि ती प्रथा अजूनही चालू आहे. अजूनही करते. रिअली ग्रेट. जे मिळवते मी ते 100% पूर्ण माझं डोनेशनला जातं. क्या बात आहे मॅम. अच्छा मॅम. आणि बरं नंतर या गो हेड. तुमचा गेवराईला जे अनाथ आश्रम आहे, मी येते की आता. त्याच्या आधी मी पाहिलं की स्ट्रेस खूप वाढायला लागला. अगदी. मग मी विचार केला, झालं मेटल फिनिशिंग झालं, स्किन फिनिशिंग झालं, ते तर चालूच आहे. त्याच्याबरोबर माइंड फिनिशिंग का करू नव्हे. बघूया ना, माइंड फिनिशिंग करता आलं तर तेही करता येईल. जे मी स्वतःवर प्रयोग करून मी करू शकले ते का मी शिकू नये सर्वांना. मग मी माझा पहिला क्लास सुरू केला लहान मुलांच्या पासून.
4-5 वर्षाच्या मुलांना दर शनिवार रविवारी बोलवायला लागले माझ्या घरी मी. त्यांना नवीन नवीन श्लोक शिकवायला लागले. महाभारतातले काही श्लोक पाठ करायला लावले त्यांना. आणि मेडिटेशन कसं करायचं हे त्यांना सुरू केलं. वा, छोट्या मुलांना 5 वर्षाच्या, तुला सांगते 17-18 मुलं यायची, सगळी कॉलेजली मुलं यायची सगळी. आणि ओम शिकवलं. आणि ओम बरोबर मेडिटेशन त्याचा कसा उपयोग होतो आपल्याला ते तत्व मी मुलांना शिकवलं. मुलांना ते कळायच्या पलीकडे होतं. मग मुलांच्या बरोबर मी म्हटलं मोठ्याने गरज आहे. मग हळूहळू बायका यायला लागल्या, त्या मुलांच्या आया यायला लागल्या. मग असं करत करत म्हटलं आता आपण रेग्युलर क्लासेस सुरू करूया. किती छान. असं करून मी शेवटी सोमवार ते शुक्रवार असे क्लासेस सुरू केले मेडिटेशनचे. त्याच्याचबरोबर आधी सांगते मी पहाटे 3:15 उठते, 3:30 मेडिटेशनला बसते, 4:15 माझं मेडिटेशन होतं. एक्झॅक्टली 3 वाजता का ते आम्हाला शेअर करा. हे बघ, महाराज सांगायचे रात्र संपते केव्हा 3 नंतर आणि उजाडतं केव्हा 4 पर्यंत. तर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणायचे महाराज. ब्रह्ममुहूर्तावर मेडिटेशन करा म्हणजे तुमचं ध्यान छान लागतं. ते ध्यान म्हणायचे. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही ध्यान करा मग तुमचं ध्यान चांगलं लागेल. तुम्हाला जे पाहिजे त्याची उत्तरं सगळी मिळायला लागते. हे त्यांनी पहिलं वाक्य म्हटलं ह्याची आपल्याला अत्यंत गरज आहे. आणि मी तुला सांगते 35 वर्ष झाली मी हे मेडिटेशन करते आहे. एक दिवसही चुकवत नाही. आणि बायोलॉजिकल क्लॉक झोपताना सांगते मी मला 2:15 जाग आली पाहिजे. बरोबर 2:15 उठते मी. काही नाही, कधी अलार्म लावला नाही. 3:30 बरोबर मेडिटेशनला बसते मी. 4:15 पर्यंत 45 मिनिटं मेडिटेशन करते मी. आणि काय काय अनुभव येतात त्याच्याने. आणि काहीतरी चमत्कार घडेल म्हणून मी करत नव्हते. आपल्या मनाची शुद्धता वाढली पाहिजे ही एकच भावना होती. मनाची शुद्धता मेडिटेशननी कशी वाढते हे मी स्वतः अनुभव केलेला आहे. आणि पुढे मला वाटलं की आपण आता सगळ्यांची ते शेअर करावं, खूप गरज आहे. आणि मग हळूहळू 5 बायका यायला लागल्या. 5 बायकांचाच ग्रुप घ्यायला लागले. इथेच याच घरात घ्यायला लागले मी अशी. आणि असं करत करत एकदा काय झालं, ते गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे औरंगाबादला. तिथली एक 20 मुलं मुली आल्या माझ्याकडे. आणि त्या म्हणाल्या की आम्हाला मेडिटेशन शिकवायचे, तुमची फी काय आहे हे त्यांनी विचारलं. मी म्हटलं माझी फी काहीच नाही, त्यावेळेस काहीच माझी फी नव्हती. त्यांना मी सांगितलं जेव्हा तुम्ही नोकरी करायला लागाल तेव्हा एका गर्ल चाइल्डला शिकवायचं ठरवा तुम्ही. क्या बात आहे. कारण मुलांना कर्ज काढून सुद्धा आईवडील शिकवतात पण मुलींना शिकवत नाहीत. हे फार झालं होतं अलीकडे. मी त्या मुलांना सांगितलं की तुम्ही जेव्हा मिळवायला लागाल तेव्हा एका मुलीचं शिक्षण करा. माझी फी मला पोचली. क्या बात आहे. आणि अशी 20 मुलं माझ्याकडे जागा नसायचं, कुठे कोपऱ्यात बसायची आणि सगळ्यांनी मेडिटेशन शिकवलं. त्यांना सगळ्यांनी शिकवलं मेडिटेशन. आणि अजूनही त्यांचे मला फोन येतात की अम्मा आज मला मेडिटेशनमध्ये हा अनुभव आला. हे अजूनही माझ्याशी शेअर करतात सगळेजण. आणि तेव्हापासून मग रेग्युलर सुरू झालं. मग रेग्युलर क्लासेस सुरू झाले. लॉयर्स यायला लागले, ग्रुप ऑफ लॉयर्स, ग्रुप ऑफ इंडस्ट्रियलिस्ट आणि ग्रुप ऑफ टीचर्स. सगळ्यांना यायला लागले. ते टीचरच्या ह्याच्यामध्ये तुला मजेशीर अनुभव सांगते. सगळे टीचर्स होत्या. त्यातले एक टीचर म्हणाले अम्मा आज आमच्या शाळेत एक मजा झाली. त्या दिवशी तो चित्रकलेचा क्लास होता. चित्रकलेचा आणि फुलाचा क्लास होता. तर ती त्यांना गुलाब, लिली, वेगवेगळ्या फुलाची करत होती. आणि तिथे आला पिरियड कमळाचा. तर तिने मुलाने विचारलं हे काय फुल आहे. लोटस म्हणायच्या ऐवजी मुलं सगळी मोदी म्हणायला लागली. मुलांना सगळ्यांना कमळ म्हणलं की मोदी ना. तर ती टीचर त्या मुलांना म्हणाले अरे मोदी नाही हे लोटस आहे. नो दिस इज मोदी. आमच्या वडिलांनी सांगितलं कमळ नाही आहे तो मोदी आहेत म्हणून. म्हणजे लहान मुलांना आपण जे सांगतो ते कसं पक्क घट्ट बसतं डोक्यामध्ये ह्याचा अनुभव आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगते की तुम्ही बोलताना मुलांच्या समोर विचार करून बोला. कारण एकदा ते मनात शिरलं मुलांच्या डीप लेझर लिसन होतात मुलांच्या बाबतीत. आणि एकदा ते शिकलं की ते जात नाही, अवघड होतं जायला. म्हणून जे बोलाल ते सत्य बोला. जे बोलाल मुलांच्या समोर असं बोला की ते ऐकल्यानंतर मुलांना त्याच्यावर
पूर्ण कॉन्फिडन्स असला पाहिजे. नंतर बदलू नका ते. एकदा जे इम्प्रिंट होतं ते इतकं घट्ट बसतं डोक्यामध्ये. आणि मग म्हटलं आता आपण याच्यावर खूप जास्त अभ्यास करायला पाहिजे. मग माझा अभ्यास सुरू झाला. तुला सांगते मी 60व्या वर्षी कम्प्युटर शिकायला सुरुवात केली. बरं. आज माझं 78 आहे, पण मी 60व्या वर्षी. माझे यजमान म्हणायचे अशा कशाला पाहिजे तुला ह्या वयाला कम्प्युटर. पण राहू दे, मला नवीन नवीन शिकायला आवडतंय, एक मात्र आहे. आणि मी सगळ्यांना सांगते की शिका, तुम्ही जे शिकायला मिळेल ते शिका, हे आपल्याला जमणार नाही म्हणून सोडू नका. मग मी कम्प्युटर शिकायला लागले, त्यावेळेला शिकले. आणि आता मी काय करते, पहाटे ध्यान करताना मेडिटेशन नंतर जो विचार येतो, उठलं की कम्प्युटर मी जाऊन बसते मेडिटेशन संपल्यानंतर. आणि जो विचार मला आलेला असतो तो सगळं मी टाईप करते, प्रिंट काढते आणि माझ्या क्लासमध्ये लोकांना देते. तो असे माझ्याकडे 72 विषयावर मी केलेले आहेत. हो. आणि त्या ग्रुपप्रमाणे मी विषय चूज करते आणि त्याप्रमाणे घेते.